होळी निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यामधील निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेलं विकृत साहित्याची होळी केली। राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या नाटकामधील राजसन्यास, रायगडाला जेव्हा जाग येते, प्रणयी युवराज, बेबंदशाही, दुर्दैवी छत्रपती, राजमस्तकाचा आदेश, थोरातांची कमळा असे नाटकातील भाग, संभाजी महाराजांबद्दलची विकृत विधानाचे संपूर्ण पाठ त्यांनी होळीमध्ये जाळून टाकले। शासनाने सुद्धा हे तात्काळ भाग हटवावेत अशी मागणी मिटकरी यांनी केलेली आहे। होळी दहनानंतर अमोल मिटकरी यांनी परिवार, मित्रमंडळी आणि कार्यकर्त्यांसोबत रंग लावून होळी साजरी करत होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। बेबंदशाही, त्यानंतर रायगडाला जेव्हा जाग येते, त्यानंतर थोराताची कमळा, प्रणयी युवराज अशी जी काही विकृत लिखाणं संभाजी महाराजांच्या चरित्राबद्दल झाली ते जाळून टाकलेली आहेत आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा ही तात्काळ हटवावी। जाळून टाकण्याचा मी शब्द वापरणार नाही, पण ती तात्काळ हटवली पाहिजे। अशा पुस्तकांवर बॅन आला पाहिजे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत छत्रपती संभाजी राजांचं जे एकंदरीत व्यक्तिमत्व आहे त्याला डागाळण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर अशा विकृती मी काहीही झालं तरी मी सरळ करण्याकरता कटिबद्ध आहे।